देशाचा तुम्हाला 70 ते 80% लोक शेतीवर अवलंबून आहे. कृषीप्रधान देश आहे आपला. शेतीची परिस्थिती अवघड आहे. एखाद्याला काही उद्योगधंदा करायचा असला तर सगळीकडं अतिक्रमण आहे. मनीष मार्केट बघितलं तर सगळे तुम्हाला गुजराती, राजस्थानी आणि मुस्लिम दिसत. एक मराठीचं एक माणूस इथं दिसत नाही. मोठी शोकांतिका आहे. धंद्यामध्ये तेच आहे. धंद्यामध्ये मराठी माणूस नाही असं काही नाही. तुम्ही तालुका स्तरावर जा, तिथं यशस्वी लोक आहे. कंपन्यांमध्ये असं काहीतरी कायदा काढायला पाहिजे की पहिल्यांदा भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे. राजसाहेबांनी ज्यावेळेस सुरुवातीला हा मुद्दा लावून धरला होता तर सगळ्या लोकांना खूप आवडला. बऱ्याचशा लोकांनी त्याला विरोध केला, परंतु त्यावेळेस सगळ्यात जास्त सीट सुरुवातीचं उद्घाटन चांगलं झालं होतं सेनेचं, मनसेचं. धरला होता बोलण्यापेक्षा अजूनही तो आमचा मुद्दा आहे. हा पॉईंट लक्षात घ्या. आजही राजसाहेब मराठी या मुद्द्यावरती कायम आहे. त्यावेळेस खूप फोकस केलं होतं, पण ते तुमच्या मीडियावाल्यांची चुकी आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्या गोष्टी करतात. आम्ही जी केलेली कामं आहेत ना मनसेची, ती तुम्ही लोकांसमोर आणत नाही. आणि ह्याला कारणीभूत कोण आहे? भाजपा. हे बाहेरून आणणारे कोण आहे? भाजपा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरुवातीपासून आजतागायत मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभी राहणारी एकमेव सेना आहे. बाकीच्यांनी काय केलं त्यांचं त्यांना माहिती. मी त्याबद्दल राजसाहेबांचा जो भक्त आहे ते याच गोष्टीसाठी. नाही, आपला बाह्य लोकांना विरोध नाही. फक्त मुद्दा एवढाच आहे का तुम्ही कंपन्यामध्ये भरणा करता किंवा फुटपाथवर. विचार करा, एकदम सोपी. आमच्या येवल्यामधून येतो मी. साधा भेळपुडी पाणीपुरीवाला 1-2 प्लॉट घेतो आणि इकडं शेतकरी आत्महत्या करतो. दादर असेल, अंधेरी असेल, कल्याण असेल, कुठं असेल, फुटपाथवर किती मोठा टर्नओव्हर आहे निस्ता. विचार करा तुम्ही किती मोठा रोजगार मिळू शकतो. तुम्ही मराठी माणसाला मदत नका करू, पण कमीत कमी त्याला त्रास नाही दिला पाहिजे. बघा कसं आहे माहिती आहे, याबाबत आमची आंदोलनं छेडली गेली होती. कित्येक मनसैनिकांवरती केसेस दाखल झाल्या होत्या. आता खऱ्या अर्थाने मराठी लोकांनी विचार करावा. राजसाहेबांचे विचार पटतात ना, मग तुम्ही मतदान का नाही करत? अरे एक संधी तरी द्या त्या माणसाला. आम्ही जीवाच्या आकांताने या सगळ्या आंदोलनं करतो. मराठी पाट्यांचं असू दे, तुमचं भूमिपुत्रांचं असू दे, नोकरीचं असू दे, रेल्वेचं असू दे, सर्वार्थाने राजसाहेबच पुढे असतात. मतदान का नाही करत तुम्ही? हा आमचा थेट सवाल आहे. थोड्या पैशांसाठी आहेत ना तुम्ही मतदान आणि आपलं विकता आणि 5 वर्षानंतर मग आमच्या शिवतीर्थावरती जातात. राजसाहेब असं झालं, राजसाहेब तसं झालं. त्यावेळी तुम्हाला आठवतं आमचे राजसाहेब. मतदानाच्या वेळी का नाही आठवत? आता आठवा. आणि हीच वेळ आहे महानगरपालिका वाचवायची आणि मुंबई वाचवायची. एक प्रचार होतो, एका बाजूला मराठी मुद्दा आहे, एका बाजूला हिंदू मुद्दा आहे. परंतु फडणवीस